नमस्कार मंडळी, कथा रेसिपीजमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवत आहे झणझणीत असा चिकन पुलाव. तर चिकन पुलाव करण्यासाठी मी 300 ग्रॅम चिकन आणि 300 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत. तर मसाल्यासाठी मी 5-7 कमी तिखटाच्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर बिना पाणी घालताच वाटण करून घेतलं. चिकन मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं व त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा दही आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते त्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून मी ते 15 मिनिटांकरता मुरण्यासाठी ठेवून दिलं. नंतर मी गॅसवर एक कुकर ठेवला. त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं. तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर मी काही खडे मसाले घातले व त्यानंतर एक मोठा उभा चिरलेला कांदा घातला. तर कांदासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कांदा भाजत आल्यानंतर मी यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो घातला आणि कांदा आणि टोमॅटो भाजतोय तोपर्यंत मी जे तांदूळ घेतले होते 300 ग्रॅम ते एका कुकरच्या डब्यामध्ये घातले व स्वच्छ धुवून ते भिजण्याकरता त्याच्या प्रमाणात पाणी घालून ठेवून दिले. तर आता आपला कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे. तर ह्यामध्ये मी जे चिकन मुरत ठेवलं होतं तेही मी ह्याच्यामध्ये घातलं कुकरात आणि 5 मिनटं चांगलं परतवून घेतलं. त्यातलं पाणी आटेपर्यंत परतवून घेतला. नंतर मी आमचा घरगुती घाटी मसाला 1.5 चमचा ह्याच्यामध्ये घातला. तर तुम्ही तुमच्या आवडीचे गरम मसाले, लाल तिखट ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीच्याच वाटणामध्ये सुद्धा चिकन पुलाव छानच लागतो. तर असं परतून झाल्यानंतर मी यावरती 5 मिनिटांकरता झाकण लावून ठेवून दिलं. तर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला कसं तेल सुटलेलं आहे. असं केल्यामुळं आपला चिकन पुलाव फारच टेस्टी, चवदार होतो. नंतर मी जे तांदूळ कुकरच्या डब्यामध्ये धुवून ठेवले होते पाण्यासहित प्रमाणात, ते तांदूळ मी ह्याच्यामध्ये घातले कुकरमध्ये व चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर मी ह्याच्यामध्ये मीठ वापरलेलं नाही. तर मी 1 चमचा ह्याच्यामध्ये तूप घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर कुकरचं झाकण लावून मी याला 3 शिट्ट्या करून घेतल्या. तर कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण काढलं. तर तुम्ही पाहू शकता की ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकली व चमच्याने भात हलवून पाहिला तर अगदी हॉटेलसारखा भात मोकळा मोकळा असा झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चिकन पुलाव करून पहा. अगदी घाई गडबडीतसुद्धा कमी साहित्यामध्ये खूपच छान होतो. चवदार, टेस्टी, लहानांना मोठ्यांना आवडेल असा हा चिकन पुलाव तुम्ही कांदा, टोमॅटो, काकडी, दही घालून कोशिंबीर करून तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने चिकन पुलाव बनवून पहा. कथा रेसिपीजला सबस्क्राईब करा.